गोविंद अप्पा खेडेकर यांचा देखील सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करतोय। मी गोविंद अप्पांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती या आणि आपला सन्मान इथे स्वीकारायचा आहे। पहिल्या मॅचला आता सुरुवात आपण करतोय। क्रिया स्पोर्ट फाउंडेशन बॅटिंग साठी तयार। आघाडीचा बॅटर लकी आणि त्रिशाल ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला स्कोरर इथे समोर आहेत प्रेझेंटेशनचे इथे। गोलंदाजी मार्कवर अतुल। मॅचला सुरुवात पुणे प्रीमियर लीगचा थरार सीझन 2 ला पहिल्या चेंडूला इथे आता मात्र सुरुवात होईल। पहिला चेंडू मैदानामध्ये टाकला जाईल। पहिल्या चेंडूला इथे सुरुवात जोरदार टाळून जाऊ द्या। पुणे प्रीमियर लीगचा पहिला चेंडू फुल टॉस भिरकावून दिलाय षटकार। या भागातली टीम लई टॉप शिक्षर कॅट बॅटिंगचा खॉप नाही सामना अतुलच्या चेंडूवरती पहिला चेंडू ती लकीने केला षटकार। पुणे प्रीमियर लीग ची सुरुवात षटकाराने होतीये। पुढचा चेंडू डॉट बॉल टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू होता। डॉट बॉल ने इथे डॉट बॉल ने आपण पाहतोय चेंडू पुढे येण्याचा प्रयत्न इथे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न चान्स आहे पण इथे एक सिंगल धाव मात्र येते। सिंगल धावेने इथे मात्र धावफलक पुढे सरकेल। 7 धावा धावफलकावरती अतुल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय टीमचा कॅप्टन अतुल गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। सुरुवात मात्र इथे षटकाराने झाली होती। पुणे प्रीमियर लीगचा थरार PPL पर्व दुसरं आपण पाहतोय आणि या दुसऱ्या पर्वाची सुरुवात मात्र लकीच्या बॅटमधून षटकाराने झाली। अप्रतिम फटका इथे मात्र लकीने खेळला। षटकाराची आतिषबाजी सुरू झाली। 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। 7 रन ऑन स्कोर बोर्ड। हा चेंडू परत एकदा स्क्वेअर लेग मधनं खेळून काढला सुसाट गोळी फटका षटकार 6 धावा। पुणे प्रीमियर लीग धावफलकावरती आपण पाहतोय 7 रन ऑन स्कोर बोर्ड। हा चेंडू परत एकदा स्क्वेअर लेग मधनं खेळून काढला राडा होणार पोरं नाही ऐकणार राडा होणार पोरं नाही ऐकणार थँक्यू डीजे। 2 षटकार या ओव्हर मध्ये आले आणि दोन्ही अफलातून फटके इथे मात्र पाहायला मिळाले। हा चेंडू परत एकदा आपण पाहतोय स्क्वेअर लेग मधनं खेळला। धावपळ तिथे सुरू बाउंड्री लाईनवरती चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला। धावा मात्र इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत। त्रिशाल आणि लकी ही जोडी मात्र चांगल्या धावा टीम साठी जमवते। एक षटकार त्रिशालने खेळला एक षटकार लकीने खेळला। क्रिया स्पोर्ट फाउंडेशन हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय। एक ताकदवान संघ नक्कीच मैदानामध्ये आता उतरलाय आणि चांगली सुरुवात क्रिया स्पोर्ट फाउंडेशनने या ठिकाणी केली आहे। परत एकदा हवा याला चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क षटकार। चांगली सुरुवात क्रिया स्पोर्ट फाउंडेशनने या ठिकाणी केली आहे। राडा होणार पोरं नाही ऐकणार राडा होणार पोरं नाही ऐकणार एकदा हवा याला चेंडू जाईल राडा होणार पोरं नाही ऐकणार क्रिया स्पोर्ट फाउंडेशन 21 धावांवरती पोहोचलाय। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा। नवीन बॅटर सोमनाथ नवीन गोलंदाज भैया गजगे। सोमनाथ पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला। पहिल्या ओव्हर मध्ये 21 धावांचा भन्नाट खेळ क्रिया स्पोर्ट्सने सुरू केला। काय बॅटिंग इथे सुरू केली आहे। ज्या पद्धतीने क्रिया स्पोर्ट्स मैदानामध्ये लढतीये मंथन यमकरच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानामध्ये उतरलाय। बरोबर 5:52 ला आपण ही मॅच सुरू केली होती। 16 मिनिटाचा टायमर दिला जाईल त्यामुळे तुम्हाला या ओव्हर पूर्ण करावे लागतील।
20 मिनिटाचा टायमर आपण 5 ओव्हरसाठी दिलाय. 16 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर पूर्ण करावे लागतील, याची नोंद घ्या. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न इथे देखील चेंडू मात्र यावेळेस डॉट बॉल, निर्धाव चेंडू मात्र आलाय. धाव फलकावरती धावा जमा होत आहेत त्या 22 रन, 22 धावा धाव फलकावरती आपण आतापर्यंत पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, परत एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न, इथे कॉट बिहाइंडचा शिकार, फलंदाज बाद, पहिली विकेट, पहिला धक्का. लय जिगरबाज हे आमचे प्लेयर, गडी चमकवून टाकणार ओव्हर. कॅप्टन सहसारीच मेजर, दणका बसणार चौकार शिक्सर. मैदान तुमचं पण धिंगाणा आमच्या टीमचा. थँक्यू डीजे. पहिला फलंदाज मात्र बाद झाला, पहिली विकेट इथे गमावली गेली. नेट मध्ये प्रॅक्टिस करणाऱ्यांना सक्त वॉर्निंग आहे, नेट मध्ये प्रॅक्टिस करू नका. प्रॅक्टिस जी काय असेल ती तुम्ही नंतर उद्या ग्राउंड भाड्याने घ्या दुपारी आणि मग प्रॅक्टिस करा. नेट मध्ये कुणी प्रॅक्टिस करू नका, ही विनंती आहे. वीस मिनिटांमध्ये तुमच्या 5 ओव्हर झाल्याच पाहिजे, अन्यथा पॅनल्टी दिली जाईल, हे लक्षात घ्या. इथे परत एकदा जोरदार फटका, आणखी एक षटकार. पुणे प्रीमियर लीग हाय मर्दा, हे मर्दा. कॅच आउट घेणार चारदा, गेम चेंजर हाय तो दादा. पुण्यात 28 रन, 28 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 1.3 चेंडूचा खेळ ते पूर्ण झालाय. 28 रन, 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू, यावेळेस मात्र फक्त हलक्या हाताने चेंडूला डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती चेंडू आला नाहीये. आकाश मोरे बॅटिंगसाठी आपण मैदानामध्ये पाहतोय. परत एकदा आकाश मोरे जागा बनवली, कव्हर मध्ये खेळलेला सुंदर फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूने उसळी घेतली होती पण चौकार मात्र वाचवला. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल तिथे. अभि गायकवाडच्या चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 29 धावा, 1.5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 5 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत. डगआउट मध्ये फक्त टीमचे खेळाडू असतील, एक्स्ट्रा कोणी डगआउट मध्ये असेल तर पॅनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्या. त्यावेळेस परत जास्त समोरच्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका, एक सिंगल रन आणि हे षटक मात्र लाभदायी ठरलंय. टीम सिद्धिविनायक सिक्सरला चांगली गोलंदाजी. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा, 30 रन ऑन स्कोर बोर्ड. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा होत्या. धावांचा धुमाकूळ पहिल्या ओव्हरमध्ये घातला. दुसऱ्या ओव्हरमध्ये भैया गजगे मैदानामध्ये आला आणि त्याने विकेट देखील घेतली आणि त्याचबरोबर धाव फलक देखील त्याने शांत केला. नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. कुणाल घोलप नवीन गोलंदाज, एक चांगला गोलंदाज आहे आणि एक फिरकीपट्टू म्हणून कुणाल घोलपला पाहिलं जातं. आता मात्र प्रेक्षकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. पुणे प्रीमियर लीगचा थरार, क्रियान स्पोर्ट्स कितपत धावांचं टार्गेट इथे पूर्ण करणार. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 30 धावा, तिसरा षटक घेऊन कुणाल घोलप. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला या 5 ओव्हर पूर्ण करायचे आहेत, याची नोंद घ्या. क्षेत्ररक्षण आता फैलावलं गेलंय. यावेळेस हा चेंडू नो बॉल, पंचांचा इशारा, नो बॉल. धाव फलक आपण पाहतोय 32 धावा. यावेळेस 6 चेंडू मात्र वाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ, एक्स्ट्रा धावांमध्ये वाढ होतीये. एक्स्ट्रा धावा मात्र धाव फलकावरती वाढल्या जातात. त्यावेळेस परत एकदा फटका मात्र चांगला खेळला, गॅप शोधली, चेंडू सुसाट वेगाने जाईल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. राडा होणार, पोर नाही ऐकणार, राडा होणार, पोर नाही ऐकणार, राडा होणार, पोर नाही ऐकणार, राडा होणार, पोर नसत्यात ऐकत.
मॅच मात्र इथे रंगतदार स्थितीमध्ये पोहोचत चालली आहे. एक जबरदस्त सामना मैदानामध्ये रंगला गेलाय. अप्रतिम खेळ मैदानामध्ये रंगताना आपण पाहतोय. यावेळेस हा चेंडू मात्र व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ, एक्स्ट्रा धावांमध्ये वाढ. भोंग्यांचा आवाज मात्र आता मैदानामध्ये घुमायला लागला. असं वाटतं आता स्टेडियम मध्ये येऊन आपण IPL ची मॅच पाहतोय की काय. परत एकदा व्हाईट बॉल, आणखी एक व्हाईट बॉल. 51-71 नंबरची स्विफ्ट ज्यांची आहे त्यांनी ती बाजूला करून घ्या. 51-71 नंबरची स्विफ्ट जी रस्त्यामध्ये लावली ती थोडीशी बाजूला करून घ्या ही विनंती आहे. दुसऱ्या गाड्या जाण्यासाठी मात्र अडथळा निर्माण करते. 51-71 नंबर गाडी बाजूला करून घ्या. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 40 धावा क्रियान स्पोर्ट्सने आतापर्यंत बनवल्या. अर्धा इनिंगचा खेळ संपलाय, अजूनही अर्धी इनिंग बाकी आहे. हा चेंडू परत एकदा शरीर भेदक मारा. एक सिंगल रन, सिंगल धावेने मात्र धावफलक पुढे सरकतोय. भोंगे आहेत ना भोंगे, म्हणून 10 वाजलेले आहेत मित्रांनो. भोंगे थोडेसे कमी वाजवा. तुमची हवा संपेल. 6 दिवस हवा टिकवायची आहे. सत्याने फ्लॅग चांगला झेल. आणखी एक फलंदाज बाद. या भागातली टीम लई टॉप, शिक्षर त्यात बॅटिंगचा खॉप. नाही सामना यस, सर्व टीमला सूचना आहे. आजच्या दिवशी खेळणाऱ्या आणि सर्व टीमला सूचना आहे की ज्यावेळेस तुम्ही टॉसला येताल त्यावेळेस तुमचा स्क्वॉड लिहून आणायचा आहे आणि प्रत्येक खेळाडूला एक मॅच तरी खेळायची. म्हणजे 3 पैकी 1 मॅच हे या मॅच मध्ये सगळे 15च्या 15 खेळाडू खेळले पाहिजे. असा तुम्हाला लॉट्स त्या ठिकाणी तुमचा ग्रुप तयार करायचा आहे. येताना तुमची प्लेइंग 11 स्कोररला सांगायची आहे. टॉसला आला गेलं प्लेइंग 11 सांगायची. कुणाल काकडे सरांशी संपर्क साधायचा आहे आणि तुमची प्लेइंग 11 तिथे देऊन टाकायची. MH 12 45-50 गाडी कोणाची बाजूला करून घ्या. MH 14 43 84 गाडी कोणाची ती बाजूला करून घ्या ही विनंती आहे. 43 82 गाडी कोणाची बाजूला करून घ्या. धाव फलक धाव आहेत 41. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41. आतमध्ये पाणी वगैरे घेऊन जर कोणता खेळाडू येणार असेल तर तो प्लेइंग 11 मध्ये नसणारा खेळाडूच असेल. प्लेइंग 11 मधला खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये आला तर त्याला पॅनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. पंचांचा इशारा मात्र आलाय. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा मात्र पंचांनी कळवलाय. मॅचला सुरुवात स्ट्रायकिंग गेटवरती आपण पाहतोय अनिकेत माने. नॉन स्ट्राईकला त्रिशाल. 41 धावा. 2 ओव्हरचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर पूर्वम. गोलंदाजी मार्कवर पूर्वम सज्ज आलाय. चला मॅच चालू करा. टायमर लावलेला आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे, अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल याची नोंद घ्या. बारा मिनिटाचा टाइम पूर्ण झालाय. चला फास्ट खेळा थोडं. पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. एक्स्ट्रा धावेमध्ये वाढ होते. पुरमचा पहिला चेंडू मात्र व्हाईट बॉल. हा चेंडू इथे परत एकदा व्हाईट बॉल. आणखी एक व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. एक्स्ट्रा धावा इथे वाढतायत. 43 रन. 43 धावा. धाव फलकावरती आपण पाहतोय 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिली मॅच मैदानामध्ये रंगली गेली आहे. पहिला सामना मैदानामध्ये रंगताना आपण पाहतोय.
हा चेंडू इथे मात्र समजू शकला नाहीये. डॉट बॉल ने इथे मात्र चेंडू पुढे सरकेल. निर्धाव चेंडू मात्र आलाय. यावेळी चेंडू उंच आकाशामध्ये खेळला. चान्स आहे क्षेत्ररक्षक तिथे. हो 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 झेल आणि त्रिशालचा सुटलेला झेल. त्रिशालला मिळतंय जीवदान. भैया गजगे तिथे मला वाटते फिल्डर होता. भैयाच्या हातून सुटलेला झेल. कितपत आता तुम्हाला नुकसान भोगावं लागेल. 44 धावा. पुणे प्रीमियर लीगचं अप्रतिम आयोजन आपण पाहतोय. दरवर्षी स्पर्धा एक एक पाऊल पुढे टाकते. नेहमीच आपण म्हणतो की यावर्षी आम्ही एक पाऊल पुढे टाकले, यावर्षी एक पाऊल पुढे नाही, आम्ही धावत सुटलोय. कारण गतवर्षी स्पर्धा पद्धतीने चालती, ज्या पद्धतीने स्पर्धा सर्वांना आवडली होती, यावर्षी अगदी सुपर डुपर हिट उद्घाटन समारंभ. एलईडी स्क्रीन आपण पाहतोय. इथे चेंडू हवेत खेळलाय. फिल्डर फक्त बघत राहील. सीमारेषेच्या बाहेर षटकार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. थँक्यू डीजे. आतापर्यंत कोणत्याही फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट मध्ये तुम्ही बाउंड्री रोप असे बाउंड्री रोप पाहिले नसतील. एलईडी द्वारे तुमच्यापर्यंत हे सुंदर छायाचित्र दाखवण्याचं काम पुणे प्रीमियर लीग रोहितदादा लायगुडे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घेतली जाते. अप्रतिम आयोजन नियोजन. क्रिकेटचा महासंग्राम आज आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा चेंडू समोर गेला. फिल्डर तिथे तयार. एक सिंगल रन इथे मात्र घेतली जाते. सिंगल धावफलक पुढे सरकेल. 52 धावा. 52 रन. यानंतर सामना निखिल शेठ मुत्ता 11 विरुद्ध नॅशनल पार्क. दोन्ही टीमने तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच टॉस करणार. इनिंग ब्रेक मध्ये न सांगता तुम्हाला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी यायचंय आणि तुमची प्लेइंग 11 ठरवूनच यायचंय. व्हाईट बॉल अतिरिक्त धावेमध्ये वाढ. 53 रन 53 धावा या धाव फलकावरती आपण पाहतोय. परत एकदा चेंडू उंच आकाशाला गवस निघाला. फटका आउट ऑफ दी पार्क. चेंडू जाईल षटकार. पुणे प्रीमियर लीग हाय मर्दा हे मर्दा. कॅच आउट घेणार चारदा. गेम चेंजर हाय तो दादा. पुण्यात धैर्य. मित्रांनो, तुमच्या ज्या गाड्या बाहेरच्या बाजूला लावल्यात चुकीच्या पद्धतीने, त्या गाड्या थोड्या बाजूला करून घ्या. MS 14 43 82 ही गाडी बाजूला करून घ्या. MH 12 45 50 ही गाडी ज्यांची ती गाडी बाजूला करून घ्या. तुमच्या गाडीला दुसऱ्या गाडीचा धक्का लागला, नुकसान झालं तर आयोजक जबाबदार राहणार नाहीत. परत एकदा व्हाईट बॉल. आणखी एक व्हाईट बॉल. 20 मिनिटाचा अवधी आपण दिलेला आहे. सर्व कॅल्क्युलेशन करून 20 मिनिटाचा अवधी आणि त्या 20 मिनिटामध्ये तुम्हाला या 5 ओव्हर पूर्ण करावे लागतील. शॉर्ट पिच चेंडू हवाई हल्ला. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. षटकार. पुण्यात धैर्यत 13 मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. नाही, अगदी बॉल जसा मैदानाच्या बाहेर गेला, आमचे बॉल बॉय स्वयंपोळ लगेच मैदानामध्ये घेऊन आले. ऑफिशियल टेक्निशियन टीम मध्ये आपण पाहतोय स्वयंपोळ लगेच बॉल घेऊन आतमध्ये गेलेत आणि त्या बॉलच्या बॅग वरती देखील पुणे प्रीमियर लीगचं तुम्हाला जाहिरात पाहायला मिळेल आणि चांगल्या दर्जाचं आयोजन काय असतं हे तुम्हाला मात्र पुणे प्रीमियर लीग मधून पाहायला मिळेल. बॅनर झळकतात पुणे प्रीमियर लीगचे बॅनर. यावरती अगदी त्या वाक्य देखील तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. धाव फलकावरती नजर टाकूया. धावा आहेत त्या 66 धावा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 66 धावा. करण गायकवाड गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. करण गायकवाड मॅचला सुरुवात. पुणे प्रीमियर लीगचा थरार. हा चेंडू ते पाहतोय आपण. व्हाईट बॉल अतिरिक्त धावेमध्ये वाढ. एक्स्ट्रा धावेमध्ये वाढ.
परत एकदा हा चेंडू मात्र चांगला फटका, परत एक सिंगल धाव, सिंगल धावेने धाव बोल पुढे सरकेल. 68 रन, 68 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 68 रन धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळाल्या. परत एकदा चेंडू उंच आकाशामध्ये खेळून काढलाय, हवाई हल्ला, आउट ऑफ दी पार्क. चेंडू जाईल सीमारेषा. राडा होणार पोरं नाही ऐकणार, राडा होणार पोरं नसत्यात ऐकत. चौऱ्याहत्तर धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. परत एकदा जोरदार फटका, चेंडूने घेतली उसळी, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. येणार चारदा, गेम चेंजर हाय तो दादा. 78 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ ते मात्र पूर्ण झाला. परत एकदा चांगला फटका आणि ते आपण पाहतोय एक सिंगल. अगदी इथे पाहिलं तर एक अप्रतिम आयोजन नियोजन पाहतोय आणि जे पाहतोय आपण, जे वातावरण आज इथे मात्र पुणे दरम्यान बनवलं गेलंय, अप्रतिम आयोजन नियोजनाचा एक सुंदर नमुना नक्की पाहायला मिळाला. प्रेक्षकांचे बॅनर देखील, प्रेक्षकांकडनं बॅनर देखील झळकताना आपण पाहिले. परत एकदा फटका चांगला खेळलाय आणि हा चेंडू देखील जाईल बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. थोड्याच वेळापूर्वी आपण व्हॉइस ऑफ पुणे शैलेश निवगुणे सरांसाठी बॅनर पाहिला. अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इस्तेमाल बाकी है, अभी तो तोलिए मुट्ठी भर जमीन, अभी तो बोलना पूरा आसमान बाकी है. व्हॉइस ऑफ पुणे शैलेश निवगुणे सर यांचा आवाज देखील या स्पर्धेमध्ये दडणार आहे. सेकंड इनिंगचा टॉस या ठिकाणी केला, सेकंड मॅचचा टॉस या ठिकाणी केला झाला. दोन्ही टीमचे कॅप्टन निखिल शेठ मुत्ता 11 आणि त्याचबरोबर गुरुज पुणे नॅशनल पार्क, टीम नॅशनल पार्क. चला टीम नॅशनल पार्क आणि निखिल शेठ मुत्ता 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे लगेच. चला कॉइन पाठवून द्या आतमध्ये. येस, आतमध्ये येताना एका लाईन मध्ये जायचंय टीम, कारण तिथे आपण परत एकदा स्पायरल लावणार आहे. टीम आत येताना आतमध्ये एका लाईन मध्ये यायचंय, जाताना देखील एका लाईन मध्ये बाहेर जाते. चला टॉस घेऊन या लवकर इकडे, आयोजकांना विनंती आहे तो टॉस लवकर इथे पाठवून द्यायचंय. चला कॅप्टन लवकर टॉस साठी यायचंय. यस, मी सचिन ढवळे सरांना या ठिकाणी आमंत्रित करेल. सन्माननीय सचिन ढवळे सर यांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करणार. मी सन्माननीय सचिन ढवळे सरांना या ठिकाणी मी आमंत्रित करेल. दुसऱ्या मॅचचा टॉस आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय सचिन ढवळे सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. प्रहार अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले, त्याचबरोबर प्रहार प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडवले गेले. मी आमंत्रित करेल गुरुवर्य सन्माननीय सचिन ढवळे सर यांना मी या व्यासपीठावरती आमंत्रित करेल. नॅशनल पार्क टीम कॅप्टन लगेच यायचंय. सन्माननीय सचिन ढवळे सर. चला टीम कॅप्टन लवकर येते. नॅशनल पार्क, टीम नॅशनल पार्क, नॅशनल पार्क जय मासोळे लवकर टॉस साठी, अन्यथा पॅनल्टी दिली जाईल. एक सुंदर कॉइन आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूने PPL असा कॉल तुम्हाला द्यायचा आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने जब्बा वॉरियर्स असा कॉल द्यावा लागेल.
आपल्या सर्वांचे लाडके सचिन ढवळे सर यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. टॉस टाइम. जप्पा वॉरियर्स असा कॉल आणि पीपीएल अरबाज पटेल टीम निखिल शेठ मुत्ता संघाने टॉस जिंकला. अरबाज कसं वाटतंय तुला आज मैदानामध्ये उतरला? टॉस जिंकला निर्णय नंतर सांग, पण आज मैदानामध्ये वातावरण कसं आहे? खूप छान वाटतंय की खूपच चांगला एक प्लॅटफॉर्म आमच्यासाठी उपलब्ध केला आहे रोहित लायगुडे आणि स्वराज पोकळे यांनी, आणि खूपच छान स्पर्धा आहे तेवढंच सांगतो. आणि दरवर्षी पुणे प्रीमियर लीग घ्यावी हीच इच्छा आहे, बाकी काय नाही. यस, टॉस जिंकला निर्णय काय असेल? फिल्डिंग करू पहिले. शुभेच्छा तुला. जय, टॉस तर जिंकला नाहीये, बॅटिंग करावी लागेल. तुला कसं वाटलं यावर्षीचं आयोजन? खूपच सुंदर आयोजन केलंय रोहित दादांनी आणि स्वराजनी. खूप कष्ट आहेत त्यांच्या या स्पर्धेमागं, आणि त्यांचे कष्ट आता ग्राउंडमध्ये दिसतात आहे, ज्या प्रकारची त्यांनी स्पर्धा केली आहे. खूप सारे शुभेच्छा. मॅच आपल्याला सुरू करायची आहे, त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. माझ्यासोबत सचिन ढवळे सर आहेत आणि खूप मोठी आयोजक देखील आहेत. प्रहार प्रीमियर लीग सारखी एक मोठी स्पर्धा ज्यांनी मात्र पुण्याला दिली आणि पुण्याच्या क्रिकेटवरती फार प्रेम करणारे सचिन सर, विनंती करेल आपण देखील खेळाडूंना शुभेच्छा द्याव्या. नक्कीच खूप सुंदर आयोजन नियोजन केलेलं आहे. सर्व खेळाडूंना एवढं चांगलं व्यासपीठ स्वराज दादा असेल, रोहित दादा असेल आणि त्यांची संपूर्ण टीम असेल, अतिशय सुंदररित्या आयोजन केलेलं आहे. आणि लिटरली ग्राउंड काल जे पाहिलं आणि आज जे पाहिलं म्हणजे पूर्ण ग्राउंडचं चित्र बदलून टाकलं आहे. आणि अतिशय सुंदर ग्राउंडचं संपूर्ण त्यांनी नियोजन केलेलं आहे. आणि सर्व जे प्लेयर्स आहेत त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सर्व संघांचे संघमालक असतील यांचे सगळ्यांचे आभार मानतो, कारण एवढ्या चांगल्या स्पर्धेला आपण सगळे दरवेळेला संघ देता आणि हातभार लावतो, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू सचिन सर, मनापासून धन्यवाद. आणि सचिन सरांचा संघ देखील खेळताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रहार 11 देखील मोठा धमाका करेल. पण आता धमाका सुरू आहे क्रियान स्पोर्ट्स विरुद्ध सिद्धिविनायक सिक्सर. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा पुणे प्रीमियर लीगचा थरार. पुढचा आवाज आमचे सहसमालोचक व्हॉइस ऑफ पुणे शैलेश नियोगणे सर. धन्यवाद. धन्यवाद. चला आता दुसऱ्या डावाला लगेचच सुरुवात करून घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ आपण खर्च करू नका. ऑलरेडी आपण फार उशिराने मॅचेस सुरू केल्यात. सर्व काही गोष्टी अगदी वेळेत पार पाडल्या तर त्या सर्व गोष्टींचं महत्व तितकंच टिकून राहतं. जर तुम्ही वेळ अधिक इथे खर्च केला तर मात्र त्याचं महत्व इथे टिकून राहणार नाही. एक भव्य दिव्य अशी स्पर्धा हप्पीज टेनिस बॉल क्रिकेटमधील ही पुणे जिल्ह्यातील नव्हे तर भारतभरातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून देखील या स्पर्धेकडे पाहिलं जातं. कुठलीच कमतरता नाहीये. सर्व गोष्टी काहीसं वेगळं घेऊन आलेल्या आहेत. पहिल्या पर्वापेक्षा दुसऱ्या पर्वामध्ये त्यापेक्षा देखील अधिक चांगली स्पर्धा आपल्या सर्वांच्याच भेटीला येते. आणि या स्पर्धेचं ब्रीदवाक्यच ते आहे, पोरं ऐकणारच नाही, राडा तर होणार आणि पोरं नाही ऐकणार. खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना देखील या स्पर्धेने मंत्रमुग्ध करून टाकलंय. भव्य दिव्य असं व्यासपीठ आहे, भव्य दिव्य असं मैदान आहे आणि ते मैदान सुरेखरित्या नटवलेलं देखील आहे. पहिल्याच दिवसामधील पहिली लढत, पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. निर्धारित 5 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं असेल बरोबर 86 धावा आणि त्या 86 धावा इथे उभ्या केल्यात. म्हणावी तशी धावसंख्या उभी झाली आहे, परंतु ते डिफेंड करण्याचं काम गोलंदाज कशा पद्धतीने करतील. आघाडीचे बॅटर धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आलेत. स्ट्राईक वरती आपण पाहतोय प्रेम आणि नॉन स्ट्राईक एंड वरती कुणाल घोलप ही जोडी मैदानामध्ये आहे. प्रेम यांना आपण फुलपिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पाहिलेलं आहे. हडपसरचा एक सुपरस्टार खेळाडू आहे. त्याच्या मनगटातली ताकद त्याने कित्येक स्पर्धेमध्ये दाखवलेली आहे. आज बघूयात या हप्पीज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पुणे प्रीमियर लीग मध्ये ते कशा पद्धतीने इथे खेळतायत. क्षेत्ररक्षक ऑल सेट. आपण थोडीशी घाई करतोय, आता थोडासा उशीर होत चाललाय, त्यामुळे थोडीशी घाई करावी लागेल. आपल्या सर्व खेळाडूंकडून हीच अपेक्षा आहे की आपण वेळेचं भान ठेवून पटपट थोडंसं खेळायचं आहे. दुसऱ्या डावाची सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी मंथन गोलंदाजी मार्क वरती आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. पंचांचा इथे इशारा येतोय 10:20 हा पहिला बॉल इथे मार्गस्थ होईल. आणि युट्यूब वरती देखील स्क्रीनला तुम्ही बघू शकता टायमर तिथे लावलेला आहे. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूला येतोय. हलक्या हाताने चेंडूला पुश केलंय.
शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडूला ढकलून दिलाय. पहिल्याच बॉलवरती आलेली सिंगल. पुश करो और खुश रहो. पहिल्याच बॉलवरती आलेली सिंगल. धावसंख्येचा शुभारंभ 86 धावेंच्या पाठलागाची सुरुवात श्री गणेशा इथे केला जातोय. मॅस्कॉट देखील आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये 3 मॅस्कॉट आहेत आणि ते केंद्रबिंदू ठरलेत. लहान मुलं जेवढी आलेत ना ते देखील एन्जॉय करतायत आणि आमचा प्रेक्षक वर्ग जो मुख्य स्क्रीन वरती देखील पाहायला मिळतोय या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. बॅटच्या समोरून अक्षरशः भिंगरीप्रमाणे चेंडूला वळण दिलाय. अचूक टप्पा, योग्य नियंत्रण आणि त्याचबरोबर गिरकी इथे चेंडूला दिली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल. दुसरा निर्धाव. तिसऱ्या बॉलवरती मात्र कडक प्रहार. बॉल जाईल मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा पार. हा येतोय पुणा प्रीमियर लीगचा दर्जेदार 4-4-4 चौकार. मैदान तुमचं पण धिंगाणा आमच्या टीमचा होणार. पुणे प्रीमियर लीग 4 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 5. कुणाल घोलप यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेचून मारलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे इतका लांब जा शोधून आणा. षटकार 6 धाव्यांसाठी. आपलं पुणे आपली स्पर्धा. पुणे प्रीमियर लीग हाय मर्दा ये मर्दा. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 11 धावा झाल्यात. षटक क्रमांक पहिला सुरू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटच्या समोरून चेंडूने वळण घेतलंय परंतु इथे मात्र पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय. जमीन लगत दोन्ही हात केलेत समांतर. धावा कळवल्या तावांतर. मिस्टर एक्स्ट्राच. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 12. पुन्हा एकदा अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. सिंगल इथे मिळतेय. पंच कळवतील इथे धाव नक्की कशा स्वरूपाची आहे. इथे मात्र बॅटवरतून चेंडू ब्रश होतोय. नाही, इथे लेग बाय स्वरूपाची धाव आहे. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 13 विदाउट लॉस. 13 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 86 धावेंचा पाठलाग आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि पहिल्या विकेटचं पतन. प्रेम बॅक टू द पॅव्हिलियन. राडा होणार पोरं नाही ऐकणार. 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 या भागातली टीम लई टॉप. धन्यवाद. चला बॅटर आपण एवढा वेळ लावायचा नाही. थोडंसं पटपट यायचं. टीम मीटिंग टाळा आणि थोडंसं वेळेचं भान ठेवा. प्रेम इथे बाद होत आहेत. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. 13 या धावसंख्येवरती पहिला बॅटर बाद. तर पहिल्या षटकाचा देखील खेळ इथे आपण पाहतोय संपुष्टात येतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अजिंक्य. अजिंक्य इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. स्ट्राईक वरती कुणाल घोलप आहेत. तर नवीन बॅटर जे नॉन स्ट्राईक एंड वरती असतील साहिल कदम. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये समित जोशी यांना आपण पाहतोय. फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट मधील एक नावाजलेले पंच म्हणून समित जोशी यांची एक ओळख आहे. नुकतीच जी प्रहार प्रीमियर लीग आपण स्पर्धा पाहिली त्यामध्ये देखील पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांचं कामकाज अगदी चोख पद्धतीने त्यांनी पार पाडलंय. या मॅच मध्ये देखील त्यांना आमंत्रित करण्यात आलंय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती शॉर्ट आर्म पुल सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल पॉवरफुल षटकार. पण धिंगाणा आमच्या टीमचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार. धन्यवाद. पहिल्याच बॉल वरती इथे स्वागत केलंय आणि पहिल्याच बॉल वरती दमदार असा षटकार जो आपल्याला पाहायला मिळतोय.
मुख्य स्क्रीनवरती देखील आपण पाहतोय 2 कॅमेरा अँगलमध्ये आपल्याला ते दृश्य प्रदर्शित करण्यात आलंय tenniscricket.in माध्यमातून. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या बाहेर, पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये प्रकाश पवार सर देखील आहेत. हा चेंडू ऑन साईडला खेळलाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 21. व्यासपीठावरती आपण पाहतोय खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचेच गुरुवर्य माननीय सचिन ढवळे सर देखील आहेत. पुणे जिल्ह्यातील एक नामवंत स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून खेळवली जाते, जी वर्षातून 2 वेळा जी स्पर्धा खेळवली जाते, प्रहार प्रीमियर लीग. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्याचबरोबर कित्येक विद्यार्थ्यांना, कित्येक IPS, कित्येक पोलीस अधिकारी, कित्येक तलाठी ज्यांच्या माध्यमातून घडवण्यात आले, ते गुरुवर्य सचिन ढवळे सर देखील या मॅचचा आनंद घेतात. आणि त्याचबरोबरीने शरद सर देखील त्यांच्या बरोबरीने उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचा विशेष आभार. वेलकम सर. सचिन सरांचा देखील संघ आपल्याला इन ॲक्शन या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेणार आहेत. पुढचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय आणि पाठवलंय देखील. पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंग. या ठिकाणी मी भरतजी लायगुडे आणि दादाजी लायगुडे यांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नो बॉल आहे आत्ताचा. 9+6 म्हणजे आत्ताची एकूण 7 धावा. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ते 28. एक चांगला प्रयत्न आणि चांगला फटका. इथे हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू उडवलाय. साहिल कदम यांच्या बॅटमधून आलेला षटकार. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. इथे देखील खोलवर टप्प्याचा बॉल पायावरती आदळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न, यश तोच कॉल आहे, परंतु इथे जेमतेम बचावले जात आहेत. गडबड झाली, दोन्हीकडून गडबड झाली. बॅटरचा देखील इथे कॉल चुकीचा झाला. येस नोचा कॉल होता. योग्य वेळेस योग्य निर्णय घेतला तर धोका मात्र इथे टळतो. योग्य वेळेस निर्णय घेतला की नकार स्पष्टपणे कळवला आणि त्यामुळे साहिल कदम इथे जवळपास बचावले गेले. धावसंख्या 28. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू मार्गस्थ होतोय. अतिरिक्त वळण, चेंडू वळवला परंतु डाव्या यष्टीच्या बाहेर. वाईट बॉल. पुन्हा एकदा बॅकफुटला जात बॉलला फोर्स केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय सीमारेषा पार. बस काय भावा, या मिळाल्या 4 धावा. चौकार. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 33. वेगवान धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू आहे. पुन्हा एकदा अल्टी पलटी आणि बॉल मात्र इथे अडवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु स्विचिटचा प्रयत्न केलाय. प्रत्येक बॉलवरती वेगवेगळ्या धाटणीने इथे फटके खेळण्याची क्षमता साहिल कदम यांच्यामध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 34 आहे. शेवटचा बॉल असेल या षटकातील. 34 धावा आतापर्यंत झाल्या. दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे, त्यामुळे इथे क्षेत्ररक्षण हा चेंडू देखील वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ आहे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 35. हा चेंडू देखील चांगला फटका खेळलाय आणि बॉलला इथे पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी षटकार. हाय मर्दा ए मर्दा. कॅच आउट घेणार 4दा. गेम चेंजर हाय तो दादा. पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. tenniscricket.in माध्यमातून देखील ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज करण्यात येते. टेनिस बॉल क्रिकेटमधील ही पहिली वाहिनी आहे ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटला एक चांगलं ग्लॅमर निर्माण करून दिलं. सर्वाधिक सबस्क्रायबर असलेली ही वाहिनी आणि या वाहिनीवरतीच आपण पुणे प्रीमियर लीग ही स्पर्धा या वर्षी देखील आपण कव्हर करतोय. मुंबईसारख्या शहरामधून पुण्यनगरीमध्ये या संपूर्ण टीमने येऊन एक चांगलं कामकाज या पुणे प्रीमियर लीग दरम्यान केलंय. त्याबद्दल संपूर्ण tenniscricket.inच्या टीमचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने, संपूर्ण धायरी ग्रामस्थांच्या वतीने
मनपूर्वक हार्दिक हार्दिक असे आभार. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 41 धावा झाल्यात आणि तिसरं षटक हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले फक्त एकाच षटकाचा आहे. त्यानंतर दुसऱ्या षटकापासून चौथ्या षटकापर्यंत, तिसऱ्या षटकापर्यंत आपण तिसरं किंवा चौथं षटक आपण बॅटिंग पॉवर प्लेचं इथे घेऊ शकता. पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपण 2 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर तैनात करू शकतो आणि ज्यावेळेस बॅटिंग पॉवर प्ले त्यावेळेस मात्र 3 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर तैनात राहतील. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पियुष. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. शॉट फाईन लेग वरती चेंडू इथे फील्ड केला जातोय. चांगला चेंडू हाताळला, योग्य टप्पा आहे आणि इथे चेंडूला वळण देखील दिलं जात आहे. फिंगर रोल केलेत आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील आतल्या बाजूला वळवण्याला इथे आपण गोलंदाजाची क्षमता देखील पाहिलेली आहे. अप्रतिमरित्या सुरुवात या षटकाची. पुन्हा एकदा कधी ऑफ ब्रेक तर कधी ले ब्रेक. काय गोलंदाजी इथे करतायत पियुष. इथे प्रेम यांच्या विरोधात मात्र साहिल यांच्या विरोधात अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचं काम. हेलिकॉप्टर इथे उडवायचं होतं परंतु ते 30 सर्कल मध्येच लँड होत आहे. सिंगल इथे मिळेल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 42. एक बॅटर बाद 42 धावा. अजूनही आपण पाहतोय 44 धाव्यांची गरज आहे. 15 चेंडूंमध्ये 44 धावा. हा पिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे लक्ष काही अवघड नाहीये आणि बघायला गेलं तर सोपंही नाहीये. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला यशाची प्राप्ती होणार नाही. ती वेळ कुठलीही असेल शेवटपर्यंत लढावं लागेल. त्याशिवाय तुम्हाला जिंकणं सहजासहजी इथे साध्य होणार नाही. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आहे. डीप मिड विकेट आहे, डीप काऊ कॉर्नर आहे, लॉंग ऑन आहे, मिड ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर, त्याचबरोबर शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन अशी क्षेत्ररक्षकांची जमवाजमव. पुढचा बॉल. हा चेंडू देखील वाह काय गोलंदाजी इथे गोलंदाजांनी केली आहे. पियुष अप्रतिमरित्या. हा ड्रीम स्पेल आहे. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती ज्यावेळेस तुम्ही चांगली कामगिरी कराल ना तुमची चर्चा संपूर्ण पुणे शहरामध्ये होणार आहे. जो चांगला खेळणार त्याची चर्चाही होणार कारण पोरं त्यासाठी देखील नाही ऐकणार. चांगलं खेळा. चर्चा करण्यासाठी तुमचा खेळ इथे महत्वाचा आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय. थोडासा इथे उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू अतिरिक्त वळण घेतोय. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 43. एक बाद 43. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचं. ओ इथे मात्र झेल निसटलाय. फेकी मात्र इथे अस्तव्यस्त होतीये. बॅकअप थोडासा खराब होतोय. जिथे एकही धाव नव्हती, जिथे बॅटर बाद होते तिथे मात्र 2 धावा. नशीब चांगलं इथे बॅटरचं देखील. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 45. 45 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 45 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सामन्याचं समीकरण 13 चेंडू शिल्लक आणि 41 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा चेंडू शरीरावरती आदळतोय. इथे मात्र पंचांकडे अपील आणि यष्टीरक्षकाने संधी साधली. दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. सुरेखरित्या इथे आपण पाहतोय बॅटर होतील यष्टीचीत आणि बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा बॅटर तंबूच्या आश्रयाला. सुरेखरित्या यष्टीरक्षकाने केलेली कामगिरी याचं देखील कौतुक करावं लागेल. ही तत्परता महत्वाची आहे. हा पिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना तुमच्याकडे विदिन सेकंदाचा टायमिंग असतो. कुठलीही गोष्ट क्षणार्धात तुम्हाला करावी लागते. क्षणार्धामध्ये तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. निर्णय घेणं काही अवघड नाहीये. निर्णय कोणीही घेऊ शकतं परंतु ते यशस्वी करण्यासाठी फार मोठी मेहनत मग करावी लागते. फार मोठे कष्ट करावे लागतात. इथे देखील सुरेखरित्या यष्टींच्या मागे चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. एक सेट बॅटर इथे मात्र धावबा 2 डगआउटच्या दिशेने गेलेत. तर नवीन बॅटर अतुल. अतुल्य अशी कामगिरी ज्यांच्यावरती आहे, जी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे, अतुल इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. एका बाजूने साहिल आहेत ज्यांच्या बॅटमधून एक षटकार येताना पाहिलाय तर दुसऱ्या बाजूने अतुल आलेत. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 41 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये 41 धावा बनवल्या होत्या. आता शेवटच्या 2 षटकांमध्ये
41 धावींची गरज आहे. 45 झाल्यात, 41 अजूनही करायच्या आहेत. षटक क्रमांक 4, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अनिकेत षटक क्रमांक 5 ला हाताळण्यासाठी येत आहेत. चला पटपट खेळा, एवढा वेळ मिळणार नाही. घड्याळ तुमच्यासाठी थांबणार नाही. तुम्हाला थोडंसं स्पीडअप करावं लागेल आणि आता पेनल्टी देऊन तुम्हाला ते परवडणार नाही. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. बॅटर इथे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, परंतु गोलंदाज सहजासहजी त्या बॅटवरती चेंडू देत नाहीयेत. फिरकेपटू आहेत. संघाची बांधणी करत असताना या गोष्टींचा देखील प्रामुख्याने विचार करण्यात आला की कुठल्या गोलंदाजावरती ती जबाबदारी दिली जाईल. पुन्हा एकदा फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. बॉलला पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषेच्या पलीकडे. दमदार, असरदार, पुन्हा प्रीमियर लीगचा दर्जेदार हा षटकार. 6 धावा. आपलं पुणे आपली स्पर्धा, पुणे प्रीमियर लीग हाय मर्दा ए मर्दा. मॅच बॉल आला. मॅच बॉल आलेला आहे. पंच तुमच्याकडे एक बॉल ठेवून घ्या असंच. काय कधी बॉल गेला तर लगेच आपण त्यासाठी व्यत्यय नको यायला. 6 हिट कंपनीचे चेंडू आहेत. नावामध्ये 6 आहे, लगा तो 6 हिट. तर 6 हिट किती वेळ खेळला जाईल. आणि अरबाज यांची बॅटिंग बघण्यासाठी फार प्रेक्षक इथे जमा आहेत. काय बॅटिंग करतो अरबाज बघायला मिळेल इन ऍक्शन पुढच्या मॅच मध्ये. चला मॅचकडे तुर्तास आपण वळणार आहोत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल पुल केलाय आणि सक्सेसफुल देखील होतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक. हा दुसरा 6 धाव्यांसाठी षटकार. काय बॅटिंग करतोय साहिल. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर समीकरण बदललं जात आहे. 57 धावा झाल्यात. 9 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 29. पुन्हा एकदा हो गई गलती, हो गई भूल, यहाँ पे हो गई दांडी 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 गुल. राडा होणार पोरं नाही ऐकणार. 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 धन्यवाद. 2 षटकारानंतर मात्र इथे साहिल त्रिफळा बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. स्वराज, मला वाटतं सत्यजित पाले नवीन बॅटर मैदानामध्ये आहे. सत्या कोथरूड भागातील एक नावाजलेला खेळाडू आहे. कोथरूड कर्वेनगर भागातील हा खेळाडू आहे. फुलपिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील एक उद्योन्मुख खेळाडू म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं. ओके, अपिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कशा प्रकारे त्याची कामगिरी होती आहे. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू मात्र डावेष्टीच्या बाहेर. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 58 धावा. येणारे अजूनही 8 चेंडू शिल्लक आणि 8 चेंडूंमध्ये 28 धावा करायच्यात. 8 बॉल 28 रन्स टू विन. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवरती म्हणावा तसा येऊ शकला नाही. सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरीच्या प्रयत्नात इथे मात्र काय घडतंय. क्रिकेट मधली आत्महत्या. सत्यजित पाले दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धावबादची शिकार. तिसरा बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. मैदान तुमचं पण धिंगाणा आमच्या टीमचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा होणार पोरं धन्यवाद. नाही ऐकणार. चला तुम्ही एवढा वेळ गोळा का होताय. घड्याळ तुमच्यासाठी थांबणार नाहीये. विकेट गेल्यानंतर तुम्ही सगळेजण एकत्र येत आहेत. घड्याळ वरती स्क्रीन वरती देखील दिसून येत आहे. जिथे वेळ संपेल तिथे तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. ही सूचना नाहीये, ही ताकीद आहे. घड्याळ तुमच्यासाठी थांबणार नाही. स्ट्राईक वरती आपण पाहतोय संघाचे संघनायक आहेत. कॅप्टन आहेत अतुल
स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केलाय. येणारे अजूनही 7 चेंडू आणि 27 धावेंची गरज आहे. 7 चेंडू आणि 27 धावा. ऐका ना, वेळ संपली आहे का स्क्रीनवरती? संपली आहे ना? एक खेळाडू आतमध्ये घ्या. घ्या एक खेळाडू लगेच आतमध्ये. लगेच एक खेळाडू आतमध्ये घ्यायचा. वेळ लावायचाच नाही, नाहीतर पुढच्या 5 मिनिटांमध्ये अजून एक खेळाडू आतमध्ये येईल. हा, जिथे संपणार तिथे तुमचा खेळाडू आतमध्ये घेणार. पहिली पेनल्टी इथे बसली आहे. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या बाहेर जोरदार अपील केली आहे, परंतु पंचांनी वाईड बॉलचा इथे इशारा केलाय. चला, पंचांचा निर्णय इथे अंतिम आहे आणि रिव्ह्यू अल्ट्रा एस साठी रिव्ह्यू नाहीये. अल्ट्रा एस साठी रिव्ह्यू नाहीये. अजून ती सिस्टीम हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये येणं अपेक्षित आहे. फुल पिच मध्ये आली आहे बऱ्यापैकी, परंतु हाफ पिच मध्ये अजूनही आलेली नाही. यदा कदाचित पुढच्या पर्वामध्ये पुन्हा प्रीमियर लीगचे आयोजक घेऊनही येतील, कारण पारदर्शकता स्पष्टपणे दिसून येते. हा चेंडू देखील इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु एकदा इथे वेगात पूर्ण केली आहे. षटकाची समाप्ती होतीये. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 61 धावा. येणारे अजूनही 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 25 धावेंची गरज आहे. 6 बॉलमध्ये 25. चला, पुढचे दोन्ही संघ आपापल्या डगआउटच्या दिशेने मार्गक्रमण करा. डगआउट, जो टॉस हारतो ना त्याला डगआउट चॉईस करण्याची संधी असते. जो टॉस हारतो त्याला, जिंकतो त्याला नसतो. जो टॉस हारतो ना तो डगआउट चॉईस करतो, हे लक्षात ठेवा. चला, लवकर आपापल्या डगआउटच्या दिशेने चला. जो टॉस हारलाय तो डगआउट चॉईस करेल, जिंकणारा नाही. हा, फक्त डगआउट मध्ये संघमालक, एखादा मॅनेजर आणि खेळाडू एवढेच बसतील. त्यांचे कोणी पाठीराखे बसणार नाही. जर पाठीराखे दिसले तर त्या संघांना काही धावेंची पेनल्टी दिली जाईल, हे लक्षात असू द्या. धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. षटक क्रमांक मैदानामध्ये 5 ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती आदित्य इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. 6 चेंडूंमध्ये 25 धावेंची गरज आहे. 6 बॉल 25. पहिलाच बॉल ऑन साइडला इथे खेळलाय. सिंगल इथे मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. हे खेळाडू कोण आहेत? मंथन आहेत का? टी शर्ट तुम्ही लाईव्ह आहे? हा, आपल्याला जो किट दिलाय ना ते व्यवस्थितच वापरायचं. खेळाडूंनी कसं असं खटाखट दिसलं पाहिजे. चांगलं किट दिलंय, शूज परिधान केले, कॅप दिल्यात, त्यामुळे खेळताना देखील रुबाबदार दिसले पाहिजेत तुम्ही. असं काही गैरवर्तन करू नका. इथे देखील फुल टॉस, खराब बॉल आणि त्यावरती प्रहार मात्र योग्य. बॉल सीमारेषेच्या पलीकडे फार दूरवरती ठोकलेला. हा निर्णायक षटकार. 6 धावा. नो बॉल आहे. कशा संदर्भात आहे? बीमरचा आहे. बीमर साठीचा नो बॉल आहे, परंतु इथे रिव्ह्यूचा वापर करण्यात येईल फिल्डिंग टीम कडून. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. टेनिस क्रिकेट .in वॉर रूम मध्ये आपण जातोय, जिथे तिसरे पंच आशिष शिंगणेकर इथे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि ते टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि तिथे आपल्यापर्यंत योग्य तो निर्णय दिला जाईल. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. फार बारकाईने इथे निर्णय घेण्यात येतोय. तिसरे पंच आहेत, ते निर्णय घेतील. क्षेत्ररक्षक तुम्ही आपापल्या जागेवरती थांबा ना.
आणि तिसरा पंचांचा निर्णय येतोय, इट्स अ नो बॉल. आताचे एकूण 7 धावा आहे. तुम्ही रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू देखील गमावलाय. धावसंख्येमध्ये 7 धावींची वाढ. धावसंख्या उलट सुलट 69, 69 धावा. कहाणी में ट्विस्ट. 5 चेंडू शिल्लक आहेत नाही का, 5 चेंडू शिल्लक आणि धावा बनवायच्यात 16, 17. 5 चेंडूंमध्ये 17 धावींची गरज. उघडा डोळ्यांनी पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. फ्री हिट बॉल. गुडघा टेकवत ऑन साइडला इथे फटका खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी, परंतु ती संधी गमावली आहे. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. फ्री हिटच्या बॉल वरती प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र इथे तो प्रयत्न फसतोय. 4 चेंडूंमध्ये अजूनही 17 धावींची गरज आहे. मॅच संपलेली नाहीये. गेम ऑन आहे, चेस ऑन आहे. 4 चेंडूंमध्ये 17 धावींची गरज आहे. स्वराज पाबळे इथे आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहेत. इथे देखील खोलवट टप्प्याचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. स्वराज पाबळे बॅक टू द पॅव्हिलियन. अजून एका विकेटचं इथे पतन होत आहे. सुरेखरित्या झेल इथे टिपला जातोय. कॅमेरामनचं देखील कौतुक करावं लागेल. एवढ्या अंधारामध्ये देखील सुरेखरित्या तो चेंडू फॉलो केला जातो आणि फार फास्ट क्रिकेट आहे. ऑफिस टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वेळ फार कमी मिळतो. त्या वेळेमध्येच तुम्हाला सर्व काही गोष्टी कराव्या लागतात. परंतु tenniscricket.in सगळे कॅमेरामन तितकेच चपळ आहेत, तत्पर आहेत आणि प्रत्येक गोष्टीवरती त्यांचं नियंत्रण देखील योग्य आहे. कौतुक करावं लागतं. चांगल्या कामाचं कौतुक होतंच. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अभि पाटील. शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 17 धावींची गरज आहे, म्हणजे 3 षटकारांची गरज आहे. तर ते 3 षटकार कशा पद्धतीने खेळले जातील पाहावं लागेल. का त्या षटकारांना रोखण्याचं काम इथे गोलंदाज करतील. चला चला तुम्ही क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवरती थांबा. त्यांचं ऑब्जेक्शन काय ते पंच तिथे बोलून घेतील. तुम्ही गोळा होऊ नका. घड्याळ पुन्हा 5 मिनिटांसाठी वाढवलं गेलाय तो टायमिंग. तो जरी कंप्लीट झाला अजून एक खेळाडू तुमच्या मैदानात आतमध्ये येईल. मुख्य स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही. tenniscricket.in च्या माध्यमातून आमचं समालोचन कक्ष, आमचे स्कोरर मित्र, अतिरिक्त खेळाडू, सर्व आयोजन कमिटीचे सदस्य देखील तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. हा चेंडू देखील ऑन साइडला इथे खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सिंगल मिळेल. 2 चेंडूंमध्ये अजूनही 16 धावींची गरज आहे. मॅच संपलेली नाहीये अजूनही म्हणता येईल. पंच त्यांना वॉर्निंग देऊन ठेवा बरं का. ते प्रत्येक बॉलला गोळा होत आहेत. प्रत्येक बॉलला तुम्हाला वारंवार या सूचना देणार नाहीये. पुन्हा एकदा पेनल्टीला सामोरं जावं लागेल आणि त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही. 2 चेंडूंमध्ये 16 धावींची गरज. 2 चेंडू आणि 16 धावा विजयाचं समीकरण. पुढचा बॉल. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. डॉट. शेवटचा बॉल या षटकातील. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र इथे निर्धाव. सामना इथे समाप्त होतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन. जो संघ इथे जिंकलाय त्यांना पुढच्या फेरीसाठी शुभेच्छा आणि जो संघ पराभूत झालाय त्यांना देखील पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील. आपण लगेच मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे देतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्यांनी 13 चेंडूंमध्ये 40 धावा पूर्ण केल्या ते त्रिशाल ठरतायत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. मी त्रिशाल यांना विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या.